बालभारती कथाविश्व. नागगोरे यांची ही कथा सुगंधी सृष्टी. नागगोरे 1907 ते 1993. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक, उत्तम वक्ते, सृष्टी सौंदर्याकडे संवेदनशील वृत्तीने बघणारे कवी, चिंतनशीलता व अभिजात रसिकता ही त्यांची लेखन वैशिष्ट्ये. सीतेचे पोहे, डाली, गुलबशी, शंख आणि शिंपले हे ललित लेखन संग्रह प्रसिद्ध. काही पाने काही फुले, चिनारच्या छायेत या ललित स्वरूपाच्या लेखनातून सृष्टी सौंदर्याकडे संवेदनशील वृत्तीने पाहणारे लेखक. ज्यांच्या सुगंधाने आपण मोहित होतो, त्या सुगंधी फुलांचे झाडे कशी लावतात, त्यांना जागा किती लागते, कोणत्या फुलझाडावर किती मेहनत घ्यावी लागते याचे सूक्ष्म वर्णन या पाठात आले आहे. फुले आपला रंग, गंध, डौल दुसऱ्यांवर उधळतात, हे जणू फुलांचे दानच होय. या सुगंधी सृष्टीचे जनमानसाला देण्याच्या प्रवृत्तीचे दर्शन या पाठातून लेखकाने घडवले आहे. मी लहान होतो तेव्हा आमचे बिऱ्हाड पुण्यात शनिवार पेठेत असे. तेथे घराच्या पत्र्यावर रॉकेलच्या तोंड कापलेल्या डब्यात मी एक मोगऱ्याचे कलम कोठून तरी मिळवून आणले होते. हातभर उंचीच्या त्या रोपट्यावर पहिली कळी मोहरली. तेव्हापासून ती फुलेपर्यंत मी रोज 10 त्या कुंडीपाशी जाऊन येई. मुगाच्या दाण्याएवढी आणि पोपटी रंगाची ती कळी वाढता वाढता टपोर वाटोळी झाली. तकतकीत पांढरी दिसू लागली. उत्कट आतुर भासू लागली. आई म्हणाली, आज ती फुलणार हो बहुत करून. संध्याकाळी 6च्या सुमारास कळीच्या कुंडीतली एक पाकळी जरा बाजूला झाली. अमळशाने दुसरी पाकळी, मग तिसरी. सुगंधी पेटीचा एक एक खणत जणू उघडत चालला होता. मी कुंडी शेजारी बसून राहिलो. निरुपाय म्हणून जेवायला खाली जाऊन वर परत येतो तेवढ्यात तो चमत्कार पूर्ण झाला होता. कळीची सारी दले साफ उघडली होती. मोगरा फुलला होता. रात्रीच्या अंधारात पांढरी शुभ्र आणि घसघशीत दिसणारे ते फूल पाहिल्यावर आणि त्यांच्या मनाला वेडावून टाकणारा वास घेतल्यावर मला जे काही वाटले त्याचे वर्णन मी कसे करू. मी लावलेल्या झाडाचे ते फूल म्हणून माझ्या आनंदात अभिमानाची साखर पडली होती ती वेगळीच. मोगऱ्याप्रमाणेच निशिगंधाचेही झाड लावायला सोपे, शिवाय ते दिसायला सुद्धा सुंदर. रोप पूर्ण वाढून त्याच्या दांड्यांवर एकापाठोपाठ फुले फुलू लागली की रोज रात्री नवा आनंद घ्यावा. आणि निशिगंधाचे फूल असले तरी किती डौलदार. हिरव्यागार छडीवर हारीने टोकापर्यंत लागत गेलेली त्याची फुले पाहिली म्हणजे निशिगंधाला गुलछडी असे दुसरे नाव का पडले आहे ते सहज लक्षात येते. पण मोगरा काय किंवा निशिगंध काय स्वभावाने लाजाळू नाहीत. आपला रंग, आपला गंध, आपला डौल ते लपवत नाहीत. निशिगंध तर आपले सारे वैभव चावड्यावर उभा राहून जगाला दाखवत असते. मोगरा, निशिगंध ही जशी सुगंधी फुले तसाच गुलाब. पण ह्या स्वारीचा रुबाब काही औरच असतो. गुलाबासारखे सोपस्कार करून घेणारे झाड मी तर पाहिलेच नाही. गुलाबाला वाटेल ती जागा चालणार नाही. पाणी कमी झाले तरी त्याला सोसणार नाही नि अधिक झाले तरीही सोसणार नाही. त्याला खत वेळच्या वेळी मिळाले पाहिजे. मुळे मोकळी झाली पाहिजेत. हंगाम साधून छाटणी केली पाहिजे. कीड टिपून मारली पाहिजे. एवढे सगळे करावे तेव्हा हे राजश्री फुलणार. एकदा गुलाब प्रसन्नपणाने फुलू लागला की केलेली सगळे श्रम मनुष्य विसरून जातो नव्हे, त्याचे सारे श्रम भरून येतात. गुलाबाच्या फुलांची ऐट काय वर्णावी. किती त्याचे आकार, किती रंग, किती गंध, त्याला सीमा नाही. यावेळी मी आयुष्यात प्रथमच काळा गुलाब पाहिला. काळसर मखमलीसारख्या पाकळ्यांचे ते फूल म्हणजे एक अजबच चीज होती. सायलीची वेल एकदा आळे करून लावली की मग तिच्याकडे फारसे लक्ष नाही दिले तरी चालते. 12ही महिने ती फुललेली राहते. पारिजातक तर कमालीचा निरीच्छ. तो कोठेही लावा, त्याला पाणी द्या नाहीतर देऊ नका. पावसाळी ढग आभाळात भरून आले आणि त्यातून अमृताचा शिडकाव सुरू झाला की ह्या रांगड्या झाडाला कसला आनंद होतो कोणास कळे. त्याच्या पांढुरक्या अंगोपांगातून हिरवे रोमांच फुटतात.
अगदी बुंध्यांपासून शेंड्यांपर्यंत, आणि मग त्याला सुगंधाची झुंबरे लटकतात. सकाळी पारिजातका खालून जाणे म्हणजे पुण्य पावन भूमीवरून जाण्यासारखेच निदान मला तरी वाटते. पाऊल टेकावे तरी कोठे? साऱ्या भूमीवर त्या वृक्षराजाची उदारता अंथरलेली असते ना. कसे ठेवायचे पाऊल? आमचे अच्युतराव पटवर्धन बोलण्यात किती मार्मिक आहेत हे एकदा म्हणाले. द्यावे तर पारिजातकासारखे द्यावे. तो मूठ पुरेपूर उघडून देतो. काही म्हटल्या काही मागे ठेवीत नाही. वा, ह्याला म्हणावे दान. सुगंधी सृष्टी ही कथा कशी वाटली ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.